नमस्कार, मी गिरीश निकम. इनसाइड स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्यभरातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत. सुरुवातीला काही राजकीय घडामोडी पाहूया. ओबीसी आरक्षणावरून चंद्रकांत पाटील विरुद्ध खासदार सुप्रिया सुळे असा सामना रंगलाय. मध्य प्रदेशच्या सरकारनं 2 दिवसामध्ये दिल्लीत असं काय केलं ज्यामुळे मध्य प्रदेशात आरक्षण मिळालं असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं. त्यावर चंद्रकांत पाटलांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली. घरी जा, स्वयंपाक करा असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मशनात जा, दिल्लीत जा, कुठेही जा, पण आरक्षण द्या असं चंद्रकांत पाटील म्हणाले. त्यावर राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण यांनी पलटवार केला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री हे दिल्लीला गेले, कुणाकुणाला भेटले. मला कुणाचा अवमान करायचा नाही, पण 2 दिवसात असं काय मध्य प्रदेशच्या सरकारने केलं आणि दिल्लीत कुणाची मीटिंग झाली की त्यांना न्याय देण्याचा परत एक फसवाफसवी झाली आणि आपल्यावर हा अन्याय झाला. ह्याचं उत्तर मी केंद्र सरकारला नक्की विचारणार आहे. राजकारणामध्ये राहता, घरी जावा, स्वयंपाक करा. खासदार आहात तुम्ही, कळत नाही एका मुख्यमंत्र्यांची भेट कशी घ्यायची, कळत नाही एक शिष्टमंडळ पाठवायची. आता घरी जाण्याची वेळ झाली आहे. चला, ते म्हणतात मी दिल्लीत जाऊन याचा शोध घेणार आहे की दिल्लीत जाऊन शोध घेणार की कसं पॉलिटिकल आरक्षण मिळालं मध्य प्रदेश. तुम्ही दिल्लीत जा नाही तर मसनात जा, शोध घ्या आणि आरक्षण द्या. पण काय मसन माहिती आहे का तुला? मसन माहिती आहे का? काय झालं? मी आव्हान करतोय की तुम्ही एकदा पुन्हा खोटं बोला. तुम्ही एकदा पुन्हा खोटं बोला की आम्ही आरक्षण देणार आहोत. मग आता लोक नुसते मोर्चे काढतायत, आता बदलतील तुम्हाला पोलीस. चंद्रकांत दादांना म्हणावं, आज जगभरामध्ये शेफचं काम करणारे हे सगळे पुरुष आहेत. तर मला असं वाटतं त्यांनी जर स्वतः घरात बसून स्वयंपाक केला तर त्यांच्या बायकोलाही मदत होईल आणि भाजपला नवा अध्यक्ष मिळेल चांगला. कारण हे कॉमेंट जे त्यांनी केले ते सुप्रियाताईंसाठी योग्य नाहीयेत. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपचे नेते कमालीचे आक्रमक झाले. भाजपने मंत्रालयावर मोर्चा काढला आणि या मोर्चाच्या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. ओबीसी राजकीय आरक्षण जाण्याला मविया सरकारच जबाबदार आहे असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केला. तर दुसरीकडे ही निवडणूक ओबीसी आरक्षणासह व्हावी यासाठी आग्रहानं भूमिका घेत आहोत. वाटेल ते झालं तरी हा प्रश्न सोडवणारच असं आश्वासन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिलेलं आहे. राष्ट्रवादीच्या ओबीसी मेळाव्यात त्यांनी भाजपवर जोरदार तोफ डागली. तुमचं सरकार असताना झोपल्या होतात का असा सवाल करत केंद्रानं जातीनिहाय ओबीसी जनगणना करावी अशी मागणी देखील या मेळाव्यामध्ये शरद पवारांनी केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या राज्य सरकारमध्ये घटक म्हणून आम्ही आग्रहानं एक भूमिका घेतोय आणि त्या भूमिकेला या सरकारमध्ये दोन्ही अन्य पक्ष त्यांचंही सहकार्य या निवडणुका उद्या ज्या होतील त्या नगरपालिकेच्या असतील, त्या महानगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषदेच्या असतील किंवा अन्य काय असतील, या प्रत्येक निवडणुकीमध्ये ओबीसीच्या आरक्षणाच्या संबंधीचा प्रश्न हा मार्गदर्शन लावूनच त्या निवडणुका हा घेण्याचा विचार त्या ठिकाणी केला. केंद्र सरकारने ओबीसीची जातीय जनगणना करावी. एकदा करून टाकाय, एकदा करून द्या देशाला की नक्की काय संख्या आहे आणि ती संख्या असेल त्याप्रमाणे न्यायाची वाटणी करा. हिच्या कुणी फुकट काही मागायला येत नाही. ज्या अधिकाराला न्याय असतात तो न्यायाचा अधिकार हा मिळाला पाहिजे आणि तो किती मिळाला पाहिजे हे सांगायचं असेल, हे ठरवायचं असेल तर या प्रकारची जनगणना केल्याचं गत्यंतर नाही.
ओबीसी आरक्षणानंतर आता राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भातील बातमी पाहूया. शिवसेनेचे 2 उमेदवार म्हणजे संजय राऊत आणि संजय पवार हे दोन्ही उमेदवार उद्या दुपारी 1 वाजता राज्यसभेसाठी अर्ज दाखल करणार आहेत. त्यावेळी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित असतील असं संजय राऊत यांनी सांगितलंय. त्यांनी आधी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्र्यांची आणि नंतर सिल्वर ओकवर जाऊन म्हणजे शरद पवारचे जे निवासस्थान तिथे जाऊन शरद पवारांशी चर्चा केली. संभाजीराजेंच्या पाठीत शिवसेनेनं खंजीर खुपसल्याचा आरोप राऊतांनी फेटाळलाय. दरम्यान संभाजीराजेंची पवारांकडून कोंडी करण्याचा प्रयत्न झाल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. उमेदवार म्हणून उभं करण्यासाठी आमची तयारी होती आणि त्यांनी ती जागा स्वीकारायला हवी होती. यापूर्वीसुद्धा ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते. त्यांचं कुटुंब राजकीय पक्षात त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना माहिती आहे राजकीय पक्षांची मजबुरी काय असते. त्याच्यामुळे खंजीर खुपसण्याची वगैरे भाषा शक्यतो कोणी करू नये. ज्या प्रकारे पहिल्यांदा पवार साहेबांनी हा सगळा विषय सुरू केला आणि त्यानंतर ज्या दिशेने तो सगळा विषय गेला, हे सगळं मला असं वाटतं की एक वेगळ्या प्रकारचा सगळा हा विषय त्या ठिकाणी झालेला आहे. कदाचित त्यांची कोंडी करण्याचाच प्रयत्न या माध्यमातून झालेला आहे. संभाजीराजेंवरून राजकारण होते. संभाजीराजेंच्या राज्यसभा उमेदवारीला पाठिंबा न मिळाल्यानं मराठा संघटना आणि राजे समर्थक नाराज झालेत. सध्या सोशल मीडियात संभाजीराजेंच्या फोटोसह एक पोस्टर चांगलंच व्हायरल होतंय. आता संभाजीराजेंचं पुढचं पाऊल काय असेल पाहूयात हा खास रिपोर्ट. आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार. संभाजीराजे छत्रपतींचं पोस्टर व्हायरल. नेमकी कुणी केली संभाजीराजेंची कोंडी? राज्यसभेची 6वी जागा अपक्ष म्हणून लढवण्याची संभाजीराजे छत्रपतींची इच्छा आहे. मात्र शिवसेनेनं संजय राऊत आणि संजय पवार असे आपले दोन्ही उमेदवार जाहीर केले. सत्ताधारी महाविकास आघाडीनं पाठिंबा जाहीर न केल्यानं संभाजीराजेंची कोंडी झाली आहे. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्यानं मराठा संघटनांमध्ये नाराजी पसरली आहे. संभाजीराजेंनी स्थापन केलेल्या स्वराज्य संघटनेच्या वतीनं आता एक पोस्टर व्हायरल होतंय. आता राज्यसभा नव्हे तर संपूर्ण राज्यच घेणार. इतिहासाची पुनरावृत्ती, महाराष्ट्रात स्वराज्याची निर्मिती असा उल्लेख त्या पोस्टरवर आहे. 2024ची विधानसभा निवडणूक हे लक्ष्य असेल असा सूचक इशाराही राजे समर्थकांनी दिलाय. तुम्ही जी गद्दारी केलेली आहे, तुम्ही जे वागलेले आहेत, हे पुराव्यानिशी ड्राफ्ट घेऊन याचे फोटोग्राफ्स घेऊन येणाऱ्या काही दिवसांमध्ये राजेंच्या परवानगीनं मी तुम्हाला सर्वांना भेटणार आहे आणि या सर्व शिवसेनेचा चेहरा या जनतेसमोर आणून येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही यांना पाणी पाजल्याशिवाय राहणार नाही. संभाजीराजेंच्या राज्यसभेच्या वाटेतील काटे भविष्यात सत्ताधारी महाविकास आघाडीला आणि शिवसेनेला अडचणीत आणू शकतात अशी चर्चा आहे. मराठा मतांचं नुकसान होणार? संभाजीराजे मराठा समाजात लोकप्रिय आहेत. त्यांना उमेदवारी नाकारल्यानं आगामी निवडणुकांमध्ये मराठा समाजाचा रोष शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला अडचणीचा ठरू शकतो. छत्रपती घराण्याला डावलल्याचा ठपका. शिवसेना आणि मवियानं संभाजीराजेंना तिकीट नाकारलं नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी गद्दारी केली असा ठपका मराठा संघटनांकडून ठेवला जाऊ शकतो. मराठा आंदोलन पेटणार? मराठा आरक्षणामुळे आधीच सरकार कोंडीत सापडलंय. सरकारला अडचणीत आणण्यासाठी पुन्हा मराठा आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. स्वराज्य पक्षाची स्थापना? संभाजीराजेंनी स्वराज्य संघटनेची स्थापना केली आहे. राज्यभरात संघटनेची बांधणी करून ते निवडणुकीच्या राजकारणात उतरून राजकीय पक्षांची अडचण करू शकतात. संभाजीराजेंना उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी सर्वात आधी पाठिंबा दिला. आता मनसेचे एकमेव आमदार राजू रतन पाटील यांनीही ट्विट करून राजेंच्या उमेदवारीसाठी पुढाकार घेतलाय. पण 42 आमदारांचा पाठिंबा मिळणं अवघड असल्यानं संभाजीराजेंची राज्यसभेची वाट सध्या तरी अशक्यच मानली जातीये. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास. आता पुढची बातमी आहे खासदार नवनीत राणांना आलेल्या धमकीची. महाराष्ट्रात तुम्हाला येऊ देणार नाही, हनुमान चालीसा पठण केलं तर जीवे मारू असा धमकीचा फोन खासदार नवनीत राणा यांना आला होता. मंगळवारी संध्याकाळच्या सुमाराला राणांना 11 फोन आले. फोनवरून शिवीगाळ केल्याचाही आरोप आहे.
संदर्भात नवनीत राणांनी दिल्ली पोलिसांकडे तक्रार दाखल केली. धमकी देणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी देखील नवनीत राणांनी केलेली आहे. हनुमान चालिसाचं पठण केलं तर जीवे मारू असा धमकीचा कॉल त्यांना आला. पुढच्या बातमीकडे काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासीन मलिकला मरेपर्यंत दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 10 विविध गुन्ह्यांमध्ये त्याला 10 वर्ष कारावासाची आणि 10 लाख रुपये दंडाची शिक्षा देखील ठोठावण्यात आली. दिल्लीच्या एनआयए कोर्टानं यासीन मलिकला दहशतवादी कारवायांसाठी टेरर फंडिंग प्रकरणी दोषी ठरवलंय. दहशतवादी कारवायांसाठी निधी उभारणं, दहशतवादी कृत्यासाठी कट रचणं हे मलिकवरचे गुन्हे सिद्ध झाले. जन्मठेपेसह यासीन मलिकला दंड देखील सुनावण्यात आलेला आहे. टेरर फंडिंग प्रकरणात मलिकला जन्मठेपेची शिक्षा आहे. जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंटचा आणि काश्मीरमधील फुटीरतावादी नेता यासीन मलिकला आज एनआयएच्या विशेष कोर्टानं मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. यासीनला एकूण किती शिक्षा झाली पाहूया. यासीन मलिकला जन्मठेप झालेली आहे. 10 वर्षांची कैद झालेली आहे. 5 वर्षांची देखील कैद झालेली आहे. 10 लाख रुपये आणि 10,75,000 रुपयाचा दंड आहे. दंड न भरल्यास आणखी 6 वर्ष कैद यासीनला होऊ शकते. जन्मठेपेसह यासीन मलिकला 10 लाखाचा देखील दंड आहे. सेंटेंसिंग पे ऑर्डर हुआ है, अभी जज साहब ने प्रोनाउंस किया है. 2 लाइफ सेंटेंसिंग है और 10 ईयर्स की 5 पनिशमेंट है इनके. जुर्माने को लेकर जुर्माना 10 लाख रुपए है, 10,000 है, अलग अलग है, वो मुझे अभी ध्यान नहीं आ रहा. कई सारे सेक्शन है, डिटेल में ऑर्डर मिल जाएगा तो उसमें आप पढ़ सकते हैं बड़े आराम से. अगर जुर्माना नहीं देंगे तो उसके डिफॉल्ट में पनिशमेंट है. चूंकि इनकी लाइफ है तो लाइफ ऐसी चलती रहेगी तो सारी सजाएं कंकरेंट है, एक साथ चलेंगे. देखो जी, जो भी जजेस ने अपने बुद्धि के आधार पर, तथ्यों के आधार पर जो भी उसको सज़ा दी है, मैं उसको ऑनर करती हूँ, क्योंकि दे नो बेटर देन मी कि इस केस में कौन सी सज़ा देनी चाहिए. हो सकता है लाइफ इम्प्रिजनमेंट के दौरान ही उनको कई ऐसी चीज़ें और चाहिए हैं जो वो पता लगाते रहेंगे. मेरी बुद्धि तो इतनी बात कहती है कि अभी हुकूमतों ने अपना काम करना है. यासीन मलिक दोषी आढळल्यानंतर काश्मीरमध्ये 2 वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्याचं दिसलं. निकाल येण्याआधी श्रीनगरच्या त्याच्या घराजवळ काही समर्थक जमले आणि पोलिसांच्या दिशेने दगडफेक झाली. त्यानंतर प्रशासनानं खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील इंटरनेट सेवा बंद केली. तर फुटीरतावादी यासीन दोषी ठरता जम्मूतल्या डोंगरामध्ये काश्मीरी पंडितांनी सेलिब्रेशन केलं. मुंबईतून शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण आयकर विभागानंतर आता यशवंत जाधव ईडीच्या रडारवर आहेत. ईडीकडून यशवंत जाधव यांना फेमा कायद्याअंतर्गत समन्स बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. परदेशी गुंतवणूक प्रकरणी यशवंत जाधव यांची ईडीकडून चौकशी होणार आहे. यशवंत जाधवांनी दुबईमध्ये पैसे पाठवून प्रॉपर्टी जमा केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी केलाय. दरम्यान महाराष्ट्रातल्या 12.5 कोटी जनतेला नोटीस बजावण्याच्या बाकी आहेत. केवळ भाजपचे लोकच यातून वगळले जातील असा टोला संजय राऊतांनी लगावलाय. यशवंत जाधवची आता ईडी द्वारा चौकशी सुरू. करोडो रुपये भ्रष्टाचाराचे मनी लॉन्ड्रिंग केलं. प्रधान डीलरचा शेअर 1 रुपयाचा 500 रुपयात विकला. हे कोट्यावधी रुपये स्वतःच्या खात्यात घेऊन दुबईला पाठवले. मोठी एस्टेट उभी केली. त्याचबरोबर बुलेट प्रूफ जॅकेट घोटाळा, बिमल अग्रवाल सोबत पार्टनरशिप. बिमल अग्रवालचे लाभार्थी श्रीधर पाटणकर, उद्धव ठाकरेचे मेवणे आणि पाटणकरचे पार्टनर ठाकरे, सगळ्यांची चौकशी होणार. आता बहुतेक महाराष्ट्रातील 12.5 कोटी लोकांना समन्स बजावायचं बाकी आहे. फक्त जे भाजपचे लोक आहेत त्यांनाच बाजूला काढलं जाईल. बाकी सगळ्या जनतेला एक दिवस ईडी नोटीस बजावेल. कारण ही जनता
महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. तर मुंबईकरांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे, कारण वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतलाय. बाईकवर आता मागे बसलेल्या व्यक्तींनाही हेल्मेट बंधनकारक करण्यात आलं आहे. या निर्णयासाठी वाहतूक पोलिसांनी 15 दिवसांचा अल्टिमेटम दिलाय. 15 दिवसानंतर नियमांचं उल्लंघन केल्यास 500 रुपयांचा दंड, नाहीतर 3 महिन्यांसाठी तुमचं लायसन्स रद्द केलं जाऊ शकतं. आता बाईकवरील मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट बंधनकारक आहे. मुंबईत वाहतूक पोलिसांचा हा मोठा निर्णय आहे. आता मान्सूनची खबर पाहत राज्यात आणखी 3 दिवस ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. राज्यात आता मान्सूनपूर्व पाऊस सुरू झाला आहे. अनेक भागात मान्सूनपूर्व पावसानं हजेरी लावली. कोकण आणि गोवा पट्ट्यात 28 मे पर्यंत काही भागात तुरळक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आता जूनच्या पहिल्या आठवड्यात नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये दाखल होतील आणि त्यानंतर कोकण मार्गे महाराष्ट्र आणि मुंबई परिसरात हे वारे पोहोचतील. तर बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची. एक खत घेताना दुसरं बळजबरीनं बळीराजाच्या गळ्यात मारलं जातंय. खतं आणि बियाण्यांची टंचाई असल्यानं ऐन खरीपाच्या तोंडावर लूटमारीला ऊत आलाय. झी 24 तासनं स्टिंग ऑपरेशन करून या सगळ्या प्रकाराचा पर्दाफाश केलाय. खरीपाच्या तोंडावर खतं बियाणांची टंचाई. खत विक्रेत्यांकडून बळीराजाची खुलेआम लूट. झी 24 तासच्या स्टिंग ऑपरेशन मध्ये पर्दाफाश. आकाशात ढग जमा झाले की शेतकऱ्यांना वेध लागतात ते खरीप हंगामाचे. मराठवाड्यात मशागतीची 80% कामं पूर्णही झाली आहेत. अशा वेळी खतं आणि बियाणांची टंचाई भासू लागल्यामुळे बळीराजाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे विक्रेत्यांचं फावलं असून लिंकिंगमध्ये विक्री सुरू आहे. शेतकऱ्यांना 1 पोतं DAP खत घ्यायचं असेल तर त्याबरोबर 475 रुपयांचं सल्फर गळ्यात मारलं जातंय. झी 24 तासनं केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये याचा पर्दाफाश झालाय. DAP काय लिंकिंग आहे काय? लिंकिंग शिवाय हो लिंकिंग काय विनाकारांमध्ये त्रास आहे. लिंकिंग म्हणजे विनाकारण गळ्यात पडलाच कार्यक्रम. बघा लिंकिंग मध्ये काय आहे त्यासोबत? काची बॅग मिश्र खत. मिश्र खतच ना. सल्फर म्हणजे मिश्र खतच ना. डाळ असते कितीला पडते ते? 1350 प्लस 475. आणखी धक्कादायक बाब म्हणजे हे विक्रेते गेल्या वर्षीचं पोतं यंदाच्या चढ्या दरानं शेतकऱ्यांना विकतायत. की आता आम्ही काही दिवसापूर्वी कृषी केंद्रावर गेलो तर त्या ठिकाणी आम्हाला DAP या खताची मूळ किंमत ही म्हणजे शासन निर्धारित 1350 असताना यांनी 1450 कुठं 1500 असे सारे प्रकार चालू आहेत. दरम्यान लिंकिंगमध्ये खत घेण्याची सक्ती करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल अशी माहिती परभणीच्या कृषी विकास अधिकाऱ्यांनी दिली आहे. ई-पॉस जी मशीन आहे सद्यस्थितीमध्ये त्याद्वारे खताची खरेदी करावी. ई-पॉस मधून प्रिंट काढत असताना त्या खताचा जो दर आहे त्या दरापेक्षा विक्रेत्यांना जास्ती दराने विक्री करता येणार नाही. खतांची टंचाई असल्यानं शेतकऱ्यांची ही खुलेआम लूट सुरू आहे. मराठवाड्यात गतवर्षी 3,50,038 मेट्रिक टन खत विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलंय. कृषी विभागानं यंदाच्या हंगामासाठी 16,52,522 मेट्रिक टनांची मागणी नोंदवली आहे. यापैकी 12,71,964 मेट्रिक टनांचं वाटप मंजूर झालंय. मात्र मे महिना संपत आला असताना अद्याप 3,68,875 मेट्रिक टन खत येणं बाकी आहे. बियाणांची ही अशी स्थिती असून जुन्या बोगस बियाणांची सर्रास विक्री सुरू असल्याचा आरोप शेतकरी करतायत. आणि बियाण्यामध्ये कसं आहे साहेब, बियाणे जरी आम्ही नेले तरी बियाण्यामध्ये त्याच्यामध्ये आमचं उगवण क्षमता बरोबर होईना आली. ते नापिकी बुरशीनाशक आणि म्हणजे चांगलं वगैरे ते बियाण्यामध्ये आम्हाला फसवणूक व्हायली 100%. मराठवाड्यात कृषी विभागानं भरारी पथकं नेमली असतानाही शेतकऱ्यांची उघड लूट सुरू आहे. सरकारनं या गैरप्रकारांची गंभीर दखल घेऊन बळीराजाला लुबाडणाऱ्यांना चांगली अद्दल घडवायला हवी अशी मागणी शेतकरी करतायत. नांदेडहून सतीश मोहिते आणि जालन्याहून नितेश महाजनसह गजानन देशमुख, झी 24 तास, परभणी. पुण्यातून एक महत्त्वाची बातमी आहे. भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आप्पा जाधव यांना मारहाण झाल्याची माहिती समोर येते. मारहाणीचा आरोप करत संपर्क कार्यालयात गोंधळ घातलेला आहे.
दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते तिथे आलेले आहेत आणि गोंधळ झाला. आता विश्रामबाग पोलीस ठाण्यात कार्यकर्ते जमलेले आहेत आणि तक्रार दाखल करतात. पुण्यात भाजप आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये राडा झालेला आहे. मारहाणीचा आरोप करत संपर्क कार्यालयात गोंधळ झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आप्पा जाधवांना मारहाण झाल्याचा आरोप होतोय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे